हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये मी जरा नाईट रूटीन तुमच्यासोबत शेअर केली होती आणि तेव्हा मला कमेंट आल्या की आम्हाला जे आहे अजून असे नाईट रूटीन जे आहेत किंवा म्हणजे रात्रीचे जे व्लॉग्स असतात ना ते बघायला आवडतील. म्हटलं चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. मला साधी खिचडी बनवायची आहे. पियाला ना थोडं बरं नाही आहे म्हणून साधी खिचडी बनवायचा प्लॅन करते. सो डाळ तांदूळ मस्त वॉश केले होते आणि त्यांचं जे पाणी असतं ना ते आता झाडांना टाकायला आली होती. आणि ही दिवाळीत लावलेली जी लाईटिंग आहे ना ती आम्ही काही काढलीच नाही आहे, कारण काढताच बऱ्या वेळा असं होतं ना की लाईटिंग खराब होऊन जाते, म्हणून म्हटलं अशीच राहू देऊया. सो एक्स्ट्रा लाईट न लावता जे आहे ना लाईटिंगनेच जेव्हाही काही काम असतं तेव्हा लाईटिंग चालू करतो आणि मस्त वाटतं ना, असं छान वाटतं की फक्त दिवाळीपुरतीच काय लावायची म्हणून. आणि सायंकाळच्या वेळी असे मस्त फ्लावर जे आहेत ते माझ्या बाल्कनीतून दिसत असतात. म्हणजे ज्यांना कोमेजायचं असतं तर ते कोमेजलेले असतात किंवा मग एखादं असतं म्हणजे जसं जास्वंद आहे ना, तर बऱ्यापैकी जास्वंद पण 2 दिवस जे असतं ना, एक फ्लावर जर उमललं तर ते 2 दिवस छान उमललेलं असतं. पिटुनिया पण एक फ्लावर जे उमलतं ना तर ते 2 दिवस तरी राहतंच आणि मग त्याच्यानंतर जशी रात्री होते तसं हळूहळू ते कोमेजायला सुरुवात होत असते. सो एकदा उमललेल्या फ्लावर्स आपल्याला कंटिन्यू 2 दिवस बघायला मिळालं तर त्याचा आनंद पण काहीतरी वेगळाच असतो. आणि मी दिवसभरामध्ये कितीतरी वेळा येत असते माझ्या बाल्कनीमध्ये आणि सगळ्या झाडांचा आनंद जो असतो तो घेत असते. तर काही प्लांट्स आहेत म्हणजे काही फ्लावर होते त्यांना कट करून घ्यायचं आहे मला, कारण जेवढी कटिंग केली ना, म्हणजे जे फ्लावर तुमचे ब्लूम झाल्यानंतर कोमेजलेले असतात त्यांची कटिंग करून टाकायची, जेणेकरून प्लांटची जी एनर्जी असते ना तर ती छान नवीन जे आहेत ना बर्ड्स तयार करण्यामध्ये जे असते ती त्याची एनर्जी तिथे शिफ्ट होऊन जाते. आणि असा काहीसा जो आहे तो माझ्या बाल्कनीचा व्ह्यू आणि मस्त हळूहळू जी हवा असते ना तशी हवा चाललेली आहे. मस्त वाटतं असं बाल्कनीमध्ये आणि झाडं वगैरे असले तर मन अजून छान प्रसन्न होतं. म्हणजे तुम्ही कुठलाही तुम्हाला बाल्कनीतून काय व्ह्यू दिसतोय ना तो तुम्ही मॅटर करत नाही. मग आपलं सगळं लक्ष जे असतं ना ते आपल्या बाल्कनीमध्येच असतं आणि मग व्ह्यू असो किंवा नसो तरीही मन प्रसन्न होऊन जातं असं आपण छान आपल्या बाल्कनीत आलो तर. जसं मी तुम्हाला सांगितलं की पियाला बरं नाही आहे. ॲक्च्युली तिला काय होतं आहे ना, म्हणजे तिने काय माहिती नाही कालच्या दिवशी काहीतरी खाल्लं गेलं असंच आणि असं वाटतं की फूड पॉयझनसारखं तिला झालेलं आहे. सो आता ही तिची दुसऱ्यांदा वॉमिट करणं जे आहे ना ते चाललं आहे आणि आता आम्ही म्हणजे वाटच बघत होती मी की कारण सगळे जे दवाखाने वगैरे असतात ना ते पण रात्रीच्या वेळेलाच म्हणजे सायंकाळी ओपन होतात, त्यामुळे मग जरा थांबलं होतं. पण शेवटी आता म्हटलं लवकरात लवकर तिला डॉक्टरांकडे दाखवूया, कारण ती म्हणजे तिने खाल्लं की लगेच जे आहे दुपारपासून तिचं सगळं निघून जाते आणि त्यासाठीच मी साधी खिचडीचा प्लॅन केला होता, जेणेकरून तिला असं हलकं-फुलकं थोडं खायला द्यावं. आणि आता मी डाळ तांदूळ माझ्याने भिजवत घातले गेले होते. मला वाटलं की थोडा वेळ थांबूया तसं, पण तेवढ्यात तिला एक व्हॉमिटिंग झाली आणि मग असं झालं की लगेचच तिला घेऊन जाऊयात. आता म्हटलं कुकर जर लावला आणि तिथे जास्त जर पेशंट्स असले मग त्याचाही जो असतो तो वेळ जातो आणि कुकर बंद करायला कोणी नसणार. मग आता तांदूळ पण भिजवले गेलेत, आता काय करू ते. मला अशी सिच्युएशन पहिल्यांदा झाली होती. जनरली आपण खिचडी बनवायला सुरुवात केली की आपण तेव्हा डाळ तांदूळ भिजवत घालून देतो आणि लगेच 5-10 मिनिटात जसे कांदे वगैरे परतून झाले की आपण ते टाकून देतो. पण आता मी सगळं त्यांचं पाणी काढून घेतलं आणि तसंच झाकून ठेवते. म्हटलं बघूयात जशी बनली तशी बनेल खिचडी. आणि तिला जे घेऊन आहे आता लगेच हॉस्पिटलला जातोय. तिच्यामध्ये ना अजिबातच एनर्जी नाही आहे. म्हणजे इतकी एनर्जी लो झाली ना तिची, वाटते ती अशी, पण तिच्याने उभं पण राहिलं जात नव्हतं म्हणून तिला पकडून घेऊन जावं लागतं आहे आता लिफ्टमधून. आणि मग दवाखान्यात वगैरे गेल्यानंतर तेच सांगितले की काहीतरी बाहेरचं वगैरे जे होतं ना तर ते खाल्लं गेलं आहे म्हणून. सो आता खाण्यापिण्याकडे जरा असं हलकं-फुलकं खायला द्या तिला, कारण तिला पचणार नाही. सो औषधी वगैरे आणलं आहे आणि मुलांना औषधी देणं म्हणजे एक मोठा टास्क असतो. म्हणजे मला असं वाटते की पिया जशी थोडी मोठी होते ना तसं तिला जे आहे औषधींसाठी म्हणजे तिला प्रिपेअर करणं की ओके आता घे लवकर आणि गीड त्याला फटक्यात, हे सांगणं खूप कठीण झालं आहे. म्हणजे लहान होती ना तर अगदी फटक्यात घेऊन घ्यायची आणि मला तिला घेताना बघून असं वाटायचं की हिला काहीच कसं वाटत नाही, कारण जरी ते औषध फ्लेवरवालं असलं ना पण तरीही त्याचा एक विचित्र असा टेस्ट असतो आणि तो नको वाटतं गिळायला. पण आपण बऱ्याच वेळा खोकल्या वगैरेचं औषध घेतो तर नको वाटतं म्हणजे ते आपल्याला घ्यायला, पण तरी ती छान घेऊन घ्यायची. पण आता तिला समजवणं जरा मला कठीण जातं. सो मी आल्यानंतर जे आहे लगेच फटक्यात आधी म्हटलं खिचडी लावून घेते आणि मग जे आहे ते बाकीचे कामं करूयात. सो जसे डाळ तांदूळ जसे होते ना मी तसे जे आहेत ती कुकरला लावून घेते आणि तुमच्यासोबत एक मस्त तडका पण शेअर करते. आय थिंक एक वेळा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. म्हणजे आमच्याकडे जर साधी मूगडाळची जी साधी खिचडी असते ना तर ती बनवल्यानंतर म्हणजे त्यामध्ये थोडं तूप टाकून पण खाल्ली जाते आणि थोडा पोर्शन जो असतो तो मस्त तडका वरून टाकून खाल्ले जाते. सो ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता इतक्या बॉटल्स दिल्या आहेत डॉक्टरने, 4 ते 5 वेगवेगळ्या पद्धतीच्या बॉटल्स आहेत.
सो त्या पण आता तिला एवढ्या सगळ्या देणं म्हणजे मग थोडामध्ये गॅप असला पाहिजे, म्हणून म्हटलं एक वॉमिटची जी असते तर ती तिला आताच देऊन द्यावी, जेणेकरून तिला थोडं बेटर फील होईल. आणि तुम्ही तिच्याकडे बघू शकता, तिचं अगदी चाललं आहे की मला असं नाही घ्यायचं, मला तसं नाही घ्यायचं. आणि आपल्याला काम पण असतं, त्यातल्या त्यात चिडचिड पण होते की त्यांना बरं नसतं आणि परत टेन्शन असतं की वॉमिटिंगचं म्हणजे औषध दिल्यानंतर परत सगळं बाहेर निघायचं की काय. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इतकी जम्बलिंग सगळी फक्त मला असं वाटतं ना की फक्त बायकांचीच होत असते. यामध्ये माणसांचं थोडं म्हणजे योगदान जे असतं ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते जरा कमी असतं. म्हणजे मुलं आजारी पडल्यानंतर जास्त जी फजिती होते ना तर ती आपलीच होते. आणि एका पॉईंटला आपल्याला असं फील व्हायला लागतं की त्यापेक्षा मी आजारी पडली असती ना, मला ते परवडलं असतं, पण मूल आपलं अजिबात आजारी पडायला नको. कुकरमध्ये मी फक्त पाणी, मीठ, हळद आणि जे आहे ना तूप टाकलेलं आहे. आणि आता डाळ तांदूळ होते ना, मूग डाळ आणि तांदूळ हे सगळे कुकरमध्ये लावते आणि आता कुकर बंद करून देईल. ही नॉर्मल अशी जी आहे ना खिचडीची रेसिपी आहे. आणि आता यानंतर तुम्हाला एक म्हणजे एक गोष्ट शेअर करायची आहे. आपल्याला बऱ्याच वेळा हे रिअलाईज होतं, पण तेव्हा वेळ गेलेली असते. तर बघा, हा जो एक्स-रे आहे ना तर तो पियाच्या पप्पांचा आहे. आणि ॲक्च्युली त्यांचं काय होतं ना की आता वर्षभरापासून, आता 2-1 वर्ष होतील आम्हाला परत मुंबईहून इथे आल्यापासून, आणि इतकं त्यांचं बसून ना कंटिन्यू बसून काम चाललेलं असतं. म्हणजे सकाळी 9 वाजेपासून तर कधी कधी रात्री 12 वाजेपर्यंत त्यांचं बसणं असतं. त्यामध्ये एक्सरसाइजला वेळ मिळत नाही, चालणं होत नाही जास्त, आणि एकच पोझिशनमध्ये बसून बसून त्यांचा थोडा कमरेचा प्रॉब्लेम जो आहे तो स्टार्ट व्हायला लागला होता. तर डॉक्टरांना सांगितल्यानंतर ते म्हणले की तुम्ही एक्सरे काढून आणा. तर मला तुम्हाला सांगायचा मागचा माझा हा उद्देश होता की बघा, आपण जे रोजचे डेली काम करतो ना त्यामध्ये आपली थोडीफार एक्सरसाइज होतेच, पण थोडी स्ट्रेचिंग म्हणा किंवा जो आहे एक्सरसाइज जे आहे ते आपल्या रुटीनमध्ये ॲड करा. नको जास्त 5 मिनटापासून सुरुवात करा, नंतर हळूहळू 7 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, बस एवढंच करायचं आहे. आणि मी तर म्हणते तुम्ही आठवड्यातून फक्त 4 दिवस जरी थोडी स्ट्रेचिंग आणि एक्सरसाइज करून घेताय ना, हलके फुलके व्यायाम करा अगदी, तरीही म्हणजे 99% तरी आपले चान्सेस जे असतात ना असं कमरेचा किंवा मग म्हणजे गुडघ्यांचे प्रॉब्लेम होतात हे आपल्याला होत नाही. आणि आता डॉक्टरने पण तेच रिकमेंड केलं आहे की यावर उपाय काय, तर तुम्ही जे आहे हळूहळू लाईट एक्सरसाइज सुरू करा आणि त्यानंतर थोडं जे आहे व्यवस्थित कमरेचे जे व्यायाम असतात तर ते करा. यूट्यूबला भरपूर जे आहेत ते व्हिडिओ मिळून जातील. सो तुम्हाला सांगण्यामागचं माझं उद्देश हेच होतं की वेळ तशी येईपर्यंत अजून बऱ्यापैकी लोक जे आहेत ते माझा व्हिडिओ माझ्या एजचेच लोक बघत असतात. सो ती वेळ येण्याच्या आधीच जे आहे स्वतःला थोडं जे आहे प्रिपेअर करा आणि थोडी एक्सरसाइज करायची. दररोजचे कामं करता करता मला माहिती अजिबात वेळ नसतो आपल्याकडे, पण तरी 5 ते 7 मिनटं काढायला काही हरकत नाही आहे. सो चला, तडका कसा बनवते मी, छोट्याशा ह्याच्यामध्ये जे तेल घातलं होतं त्यामध्ये थोडे लसूण टाकलं आणि जी सुकी मिरची असते ती घातली आणि थोडा कढीपत्ता, हिंग टाकला आणि गॅस मी बंद केला होता कारण तेल भरपूर तापलं होतं माझं. आणि त्यानंतर जे आहे तिखट, हळद आणि थोडं जिऱ्याचं पावडर आणि धण्याचं पावडर हे टाकलं मी आणि तडका माझा बनवून तयार झाला आहे. आणि तो खिचडीच्या वरून टाकून खायचा असतो. आणि जेवण केलं कारण मला हळदी कुंकूला जायचं होतं, पण मी आधी जेवण करून घेतलं कारण खिचडी बनवून तयार होती आणि मला पियाला खाऊ घालायचं होतं आणि ती माझ्याशिवाय जेवायला बसली नसती, म्हणून मी आधी जेवण करून घेतलं आणि मग हळदी कुंकूला गेली. कारण बराच उशीर होऊन जातो, 8चा टाईम दिलेला असतो आणि 8:15 8:30 होतातच कुणाच्याही घरी काही प्रोग्राम असला तर, आणि आम्ही लवकर जेवतो. असं मी जेवण करून मग गेली होती. आणि तिथे जे आहे आता परत ते जे काय फराळ वगैरे असते ते मिळालं होतं. आणि मला बरीच वेळा अशी कमेंट येते की तू हळदी कुंकू का नाही करत, म्हणजे हळदी कुंकूचा 2-4 कमेंट्स मला रिसीव्ह झाल्या आहेत. तर चला त्याचं उत्तर मी तुम्हाला आता देते. मी ना आतापर्यंत माझ्या लग्नाला आता 9 वर्ष झालेत, पण मी एकच वेळा हळदी कुंकू केलं आहे. जेव्हा आम्ही ह्या घरामध्ये नवीन घर घेतलं होतं आम्ही, तर तेव्हा पहिलं वर्ष होतं, मग मी तेव्हा हळदी कुंकू केलं होतं. आणि काय होतं ना, आपल्या भागामध्ये आपण ज्या काही गोष्टी करतो ना आपण त्यांनाच पुढे कंटिन्यू करत असतो. आमच्याकडेही म्हणजे हळदी कुंकू केलं जातं गावाकडे वगैरे, पण एवढं जास्त प्रमाणात नाही. आता खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे, पण जेव्हा मी लहान होती मला आठवतं माझ्या मम्मीने पण 1-2 वेळा केलं आहे फक्त, की आपल्याला कोणी बोलवतं आहे सो आपण पण केलं पाहिजे असं. म्हणजे आमच्या रिलेटिव्समध्ये मला नाही वाटत की कोणी एवढं जास्त करत असेल, पण आता चाललं आहे हळूहळू. बघा ना तुम्ही, ट्रेंड किती वाढला आहे. म्हणजे पहिले कसं साधं हळदी कुंकू असायचं, मेहंदीचं कोण मिळायचा, टिकली जी पाकिट असतं ते मिळायचं, कुंकूची डब्बी मिळायची. आता छान छान वस्तू द्यायला लागले. सोबत आता घर किती सजवलं जातं आहे. सो जशी गोष्ट म्हणजे दिवस पुढे जात आहे, वर्षानुवर्ष बदलत जात आहे, तसं त्याच्या गोष्टी पण बदलत जात आहे. सो ती जी एक परंपरा आहे हळदी कुंकूची ती कुठेतरी आता असं वाटायला लागलं आहे म्हणजे की एक डेकोरेशन पर्पज किंवा आपण किती छान करू शकतो अशा उद्देशाने जे आहे ते हळूहळू जातं आहे. मे बी
आय एम रॉंग. त्याच्यामागचा उद्देश हळदी कुंकू खूपच चांगला असतो. मला असं वाटतं की बायकांना बोलवावं आणि मग छान गप्पा माराव्या, असं सगळं त्यामागचं रिझन असलं पाहिजे, जे की बऱ्याचपैकी सुटून जातं आणि आपण जे आहे फक्त ते देवाणघेवाण झाली की जो तो ज्याच्या त्याच्या घरी चाललं जातं. सो आणि माझं न करण्यामागचं माझं उद्देश एवढंच आहे की आमच्याकडे एवढं पण म्हणजे असं एवढं केलं जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण पहिल्यापासून बघितलेल्या आपण त्याच जास्त कराव्या. जसं की आमच्याकडे बोरन्हाण असतं, तर लहान मुलांचं ते पण नाही केलं जात. सो मी आतापर्यंत पियाचं ते कधीच केलं नाही. तर चला असं ते हळदी कुंकूचं उत्तर होतं. पियाचला मी आता जे आहे औषध दिलेलं आहे आणि आता लगेच तिला झोपवायला जे आहे ते मी नेणार आहे. The next day. रात्री औषध वगैरे दिल्यावर पियाला अगदी म्हणजे तिला वॉमिट वगैरे काही झालं नाही, ताप वगैरे काहीही नव्हता. पण जे आहे ना, मी तिला सांगत होती की म्हणजे काल तिने अगदी थोडीशीच खिचडी खाल्ली होती, 5-6 घास फक्त. आणि तिला मी सांगत होती की तुझ्यामध्ये एवढी एनर्जी नाही आहे, तर तू स्कूलला जाऊ नको. पण त्यांचा स्पोर्ट्स डेचा काहीतरी प्रोग्राम आहे आणि त्याची रिहर्सल चालली आहे. तर तिचं म्हणणं आहे, मम्मा मी फर्स्ट लाईनमध्ये जे आहे ना, मी 1 नंबरला उभी आणि मी नाही गेली तर मग मला लास्टला उभं राहावं लागेल, अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि म्हणून तिचा जो होता जीव निघत होता की नाही मला जायचं आहे. चला म्हटलं चला ठीक आहे जायचं आहे. तर म्हटलं थोडी खिचडी जी आहे ना, थोडी म्हणजे कमी स्पायसी जी आहे, तिखट वगैरे थोडं कमी टाकून बनवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तिला जास्त जे आहे ना, खूप जास्त असं तिखट वगैरे नाही खायला मिळणार. रात्री पण तशी खिचडीच खाल्ली आहे तिने. आणि आता औषधी वगैरे देऊन जे आहे ते तिला पाठवूया. कारण बऱ्याच वेळा आपल्याला जे असतं ना, असं असतं की मुलांपुढे आपल्याला पण हात टेकावे लागतात आणि त्यांची जी रिझन्स असतात त्या गोष्टींच्या मागचे ते पण लॉजिकली बरोबर असतात. मग आपल्याला तिथे काही बोलता येत नाही जास्त. म्हटलं ठीक आहे, आणि जर आलाच काही वाटलं तर स्कूल पण जवळ आहे, जाऊन आणू शकतो आपण लगेच. तर जे आज लकीली थोड्या व्हेजिटेबल्स पण अवेलेबल होत्या, गाजर वगैरे, तर ते टाकून मस्त खिचडी बनवण्याचा प्रयत्न जो आहे तो माझा चाललेला आहे ते. आणि सोबत मला उपीट बनवायचं आहे, कारण पोहे पण मग सेमच होईल तांदूळापासून. म्हणून मी डिसाईड केलं की उपीट बनवाय, जेणेकरून तिला खायला पण इझी राहील. तसे तिच्या फेसवरून मला वाटतं की तिच्यामध्ये एनर्जी नाही आहे, म्हणून थोडा आपलाही मूड ऑफ असतो की ही गेल्यानंतर हिला कम्फर्टेबल होईल की नाही स्कूलमध्ये, आणि या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात चाललेल्या असतात. पण तिचं सगळं माइंड तिने प्रिपेअर करून ठेवलं होतं की मला तर स्कूलला जायचंच आहे. तर म्हटलं चला मग आता सो खिचडी लावली आहे कुकर, आणि आता जे आहे पटापट मस्त उपीट बनवून घेते. जेव्हा पण उपमा बनवायचा असला किंवा उपीट म्हणा त्याच्यामध्ये जर तुम्ही व्हेजिटेबल्स ॲड केले ना, म्हणजे गाजर, शिमला मिरची आणि थोडे वाटाणे वगैरे असतील ना, तर मग त्याची चव काहीतरी मस्तच वेगळी बनून जाते आणि छान वाटतं. म्हणजे तसं सगळं त्यामध्ये व्हेजिटेबल्स वगैरे असल्या तर बऱ्याच वेळा नसतं, पण मग तेव्हा विदाऊट व्हेजिटेबल पण सगळं ॲडजस्टमेंट करावी लागते. पण मग असल्यावर जेव्हा बनतं ना, ते कलरफुल सगळं मस्त रव्यासोबत व्हाईट कलरमध्ये जे सगळे कलरफुलच्या गोष्टी आपण व्हेजिटेबल टाकलेल्या असतात ते दिसायला पण खूप छान दिसतात आणि मग आपल्याला प्लेटमध्ये सर्व करायला पण मस्त वाटते की ओके, काहीतरी आपण हेल्दी गोष्ट जी आहे ती आज बनवून खाणार आहोत. चला खिचडी माझी इथे बनवून तयार झालेली आहे. उपीट पण बऱ्यापैकी मी जे आहे आता माझं बनवून तयार झालं आहे. ब्रेकफास्ट वगैरे करतो आणि मग जे आहे पियाची तयारी करून तिला स्कूलला पाठवायचं आहे. बाय द वे, मी तुम्हाला जे थोड्या वेळापूर्वी जे हळदी कुंकू बाबतीमध्ये जे काही गोष्टी सांगितल्या ना, मला स्पेशली तुमचं मत मला नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं. माझं न करण्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे एवढं पण त्याला सेलिब्रेट नाही केलं जात, म्हणून मी एवढं काही करत नाही आहे. आणि मी जे तुम्हाला रिझन म्हणजे अजून एक असंच माझं मत जे सांगितलं तुम्हाला की सेलिब्रेशन, डेकोरेशन यावर जो जास्त फोकस होतो आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंटमधून तुम्ही सांगा की तुमचं काय मत आहे. तुमच्यापैकी बऱ्याचशा बायका असतील ज्यांच्याकडे हे म्हणजे परंपरा असेल की हळदी कुंकू करतातच. मला माहिती की त्यांना थोडं वेगळं वाटत असेल आणि हळूहळू प्रत्येक गोष्टी जशा म्हणजे ट्रेंड जसा बदलत जातो, माणसानेही ऑफकोर्स तसं बदललं पाहिजे, ते पण बरोबर आहे. पण कुठेतरी फक्त असं होऊन जातं ना आता की हळदी कुंकू म्हणलं की एक मस्तच साडी पाहिजे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप जास्त व्हायला लागतात आणि त्या मला अजून म्हणजे माझ्या मेंटली मला ॲब्झॉर्ब करायला जरा वेळ लागतो आहे. मे बी मी फार स्लो आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, आय डोंट नो. तुम्ही तुमचं मत मला नक्की सांगा. तर मी पियाला आता इथे मस्त जे आहे औषध वगैरे दिलं आहे आणि लकीली तिने जे औषध आहे ना ती देताच तिने घेतलं. मला असं वाटते की मी व्हिडिओ स्टार्ट केला होता म्हणून ते नको न म्हणता तिने फटक्यात घेऊन घेतलं की व्हिडिओत काय दिसेल म्हणून. पण फायदा याचा माझ्या असा झाला की तिने घेऊन घेतलेलं लवकर, नाही तर तिला मनवणं जे आहे ना, पिया उघड बाळा, तोंड उघड, आ कर, यामध्येच खूप वेळ जायला लागला आहे सध्या.
तर फिंगर क्रॉस्ड आहेत माझे ती जाताना, की हिला जे आहे येताना एकदम ठणठणीत मस्त छान बरी होऊन मस्त 3 वाजता मी तिला घ्यायला जाईल ना, असंच सगळं दिवस जो आहे ना, तो माझं इमॅजिनेशन चाललेला होता, की काहीही व्हायला नको. कारण मुलांना बरं नसलं ना, की आपण अर्धे मेंटली आजारी पडलेलो असतो असं म्हणायला हरकत नसते. आणि प्रत्येक आईची ती सिच्युएशन असते. आणि आपल्याला हेच वाटतं, की आपल्या मुलावर कधी काही यायलाच नको. जे काही आजारपण असेल, छोटं-मोठं दुखणं असेल, त्यांना लागलं असेल, खरचटलं असेल, ते सगळं आपल्याला व्हायला पाहिजे. त्यांना व्हायला नको. आणि तिला आता ती चालली आणि नेहमीच्या रुटीनने मस्त एनर्जेटिक चालली आहे ती. आणि तिचं चाललं होतं, की मम्मा बाल्कनीत ये म्हणून मला बाय करायला. चला मी आता तिला बाय करते आणि ती स्कूलला जाणार आहे. मी माझा व्हिडिओ पण इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.